नारायण चिंचोली इथं सूर्यनारायण यात्रा पालखी सोहळा संपन्न। पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली इथं पुरातन हेडामपंथी असलेल्या सूर्यनारायण देवाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू असून या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी मोठ्या उत्साहात ही यात्रा भरते। या यात्रेमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्यातच पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी सूर्यनारायण देव यात्रा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। पहाटे 5 वाजता महापूजा माजी सरपंच बळवंत धनवडे, सौ सोनाली धनवडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। सकाळी 8 वाजता पालखी पादुका पूजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय म्हस्के, सौ सुरेखा म्हस्के, माजी सरपंच नितीन म्हस्के, सौ राजश्री म्हस्के यांच्या हस्ते पादुका पूजन करून पालखी मिरवणुकीस गावातील प्रमुख मार्गावरून सुरुवात झाली। यावेळी पालखीचे भव्य स्वागत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चौकांमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। गावातील प्रमुख पालखी मार्गावरील चौकात भजन, भारूड, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावेळी नारायण चिंचोलीचे सरपंच नर्मदा लक्ष्मण धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण तात्या धनवडे, तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर, माजी सरपंच विठ्ठल माने, चेअरमन विष्णू माने, व्हाईस चेअरमन श्रीधर कोळेकर, सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर म्हस्के, ज्ञानेश्वर बर्डे, शिवलिंग हिंगमिरे, शिवाजी वसेकर, सूर्यनारायण देव ट्रस्ट संचालक आप्पासाहेब वाघमोडे, महेश नाझरकर, हनुमंत गुंड, अमोल गुंड, सुनील माने, हरिभाऊ माने, नारायण गुंड, चंद्रकांत पाटील, पोपट पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, नवनाथ कोले, सोसायटी सदस्य बापूराव कोले, परमेश्वर गुंड, प्रशांत नलवडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, नितीन गुंड, वैजनाथ म्हस्के, संतोष म्हस्के, श्रीकांत कोळेकर, मनोज म्हस्के, जनार्दन कंदारे, हनुमंत खरात, श्रीधर कोळेकर, राजाभाऊ वाघ, सूरज पासले, विशाल चव्हाण, पंकज देवकते, परमेश्वर बर्डे, सचिन घाडगे, नारायण गुंड, अमोल हाडमोडे, मुकुंद घाडगे, अभिजित कवडे, दत्तात्रय बनसोडे, बाबा मुलाणी, महेश माने, तानाजी वसेकर, संदीप हिंगमिरे, नितीन गुंड, अभिजित कोले, बापूराव वसेकर, दत्तात्रय बनसोडे, नितीन हिंगमिरे, नागनाथ आहेर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावन झालेले नारायण चिंचोली गाव महाराष्ट्रात एकमेव असलेलं सूर्यनारायणचं मंदिर आणि पौष महिन्यामध्ये 4 रविवार यात्रा भरते। त्यातला आता हा तिसरा रविवार हा मुख्य मानाचा असतो। सूर्यनारायणाची पालखी निघते सकाळी पाटे, महाअभिषेक, काकडा अशा पद्धतीनं मोठा सोहळा सकाळी सुरू होतो पाटे 5 ला। त्यावेळेला सूर्याची किरण सूर्यनारायणाच्या पायापासून ते मूर्तीच्या पूर्ण डोक्यापर्यंत सूर्यकिरणांना अभिषेक होतो आणि त्याच्यानंतर महाआरती होते। या पंचक्रोशीतील महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक या ठिकाणी हा सूर्यकिरण पाहण्यासाठी येतात आणि त्याच्यानंतर हा सकाळी 9 वाजता पालखी सोहळा सुरू होतो। आज तुम्ही पाहताय सकाळपासून या ठिकाणी हजारो भाविकांची ये जा आहे। पालखी सोहळ्यामध्ये भजन, भारूड, कीर्तन, महाप्रसाद अतिशय भक्तिभावानं हा सोहळा चालतो। सगळं गाव आणि पंचक्रोशीतील लोक, लहान थोरापासून माता भगिनी, तरुण सहकारी वर्ग मंडळी, अनेक संघटना पदाधिकारी या ठिकाणी भाग घेतात। या तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कैलास सुधाकर पंत परिचारक यांनी गेल्या 25 वर्षापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील पालकमंत्री होते त्या काळामध्ये या तीर्थक्षेत्राला क दर्जा मिळाला आणि या कार्याचा आज तुम्ही जर पाहिलं छोट्याचं लावलेलं वृक्ष या ठिकाणी मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे। या गावाची, या देवाची महती भविष्य काळात अशीच वाढत राहणार आहे। भाविकांना येणारा अनुभव असेल, त्याच्यातून येणारा त्यांना आशीर्वाद लाभत असेल, त्यामुळे लोकांची श्रद्धा आमच्या देवावर वाढलेली आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव असणारं सूर्यनारायण मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी, आरतीसाठी, सूर्यकिरण पाहण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी असते। आमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नर्मदाताई धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, देवस्थानचे अध्यक्ष म्हस्के सर असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय कोळेकर असतील, सर्व गावातील तरुण सहकारी, तरुण मंडळ, विविध संस्था या ठिकाणी भाग घेऊन अतिशय 1 महिनाभर आपल्या घरचं काम न पाहता आज तुम्ही जर पाहिलं तर एक घरचं कार्य असल्यासारखं हे गाव झटत असतं आणि त्याला सूर्यनारायणाचा आशीर्वाद लाभतो। म्हणून या ठिकाणी आजचा हा पालखी सोहळा
अतिशय मोठ्या दिमाखानं चालू आहे. वर्गाचा दर्जा पहिला आमची मागणी अनेक दिवसापासून आहे की या तीर्थक्षेत्राचा ब वर्गामध्ये समावेश होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाकडून आमच्या याला खास एक दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी 5 कोटीचा निधी वितरित झालेला आहे. एक पहिला हप्ता 1 कोटीचा मिळालेला आहे. शासनाला या विभागाचे आमदार असतील, मंत्री असतील, पालकमंत्री असतील, देवाभाऊ असतील, या सर्वांना विनंती करतोय की महाराष्ट्रातील असणारं एकमेव सूर्यनारायणचं मंदिर ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपल्याकडून या गावाला एक चांगल्या प्रकारचा ब दर्जा देऊन या सूर्यनारायणाचं मंदिर महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा किंवा मदत करावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.